मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात कौतुक ही केवळ औपचारिकता नसते, तर अनेकदा ती पुढील मोठ्या राजकीय समीकरणांची चाहूल देणारी असते। कालपर्यंत कट्टर विरोधक मानले गेलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचं अचानक झालेलं कौतुक केल्यावर संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। याची एक बाजू बघितली तर राजकारण हे वैचारिक पातळीवर असतं, त्याचा वैयक्तिक पातळीवर लोभ नसावा असा एक संदेश यातून जातो। मात्र आत्ताचं राजकारण बघितलं तर हे कौतुक म्हणजे केवळ वाढदिवसाचा शिष्टाचार आहे का, की महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अध्यायाची ही सुरुवात आहे असा प्रश्न उपस्थित होतो। या अनाजी पंतांनी महाराष्ट्राचं वाटोळ केलं म्हणणारे उद्धव ठाकरे जेव्हा देवेंद्र फडणवीस एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत असं म्हणतात, तेव्हा राजकीय टीका करताना सुटणारे बाण खोटे असतात का असा प्रश्न निर्माण होतो। कारण यातून काही सूचक संदेश जातात, तेही राजकीय। आणि म्हणूनच या वाढदिवसाच्या शिष्टाचारात कुठल्या नव्या राजकीय समीकरणाचं बीज लपलेलं आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, देवेंद्र फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नायक या विशेष कॉफी टेबल बुकचं प्रकाशन झालं। या पुस्तकातील 2 विधानांनी राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लिहिलंय, देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो। फडणवीसांची ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो अशा माझ्या शुभेच्छा। त्यांनी पुढे लिहिलंय, फडणवीस कायद्याचे पदवीधर असल्याने पट्टीचे हजरजबाबी संवाद कुशल आहेत, प्रशासनावर मजबूत पकड असणारा आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो। मतभेदांनी टोक गाठलंय, त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा व्यय होतो आणि त्याचा राज्याच्या व्यापक हितावर परिणाम होतो। त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न मलाही पडतो। तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक करताना म्हटलंय की देवेंद्र फडणवीस एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत। त्यांची समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि अभ्यासू स्वभाव त्यांना भाजपातील इतर नेत्यांपासून वेगळं ठरवतो। भविष्यात राष्ट्रीय पातळीवर त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। यावर फडणवीसांनी दोन्ही नेत्यांचे आभार मानताना सांगितलं, आपण वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाही। शरद पवारांचं विधान माझ्यासाठी खूप मोलाचं आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छांसाठीही मी आभारी आहे। मात्र या साध्या कौतुकामागे लपलेला राजकीय संदेश शोधण्याची गरज आहे। सध्याची राजकीय परिस्थिती गुंतागुंतीची आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनीही फडणवीसांचं कौतुक केलं। सध्याची राजकीय परिस्थिती, भविष्यातील राजकीय परिस्थिती, राष्ट्रवादीचे 2 गट, शिवसेनेचे 2 गट, यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत दुरावा या सर्वांची सांगड घालून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं केलेलं कौतुक म्हणजे नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे का? भविष्यात नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळू शकतं का असा प्रश्न उपस्थित होतो। एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर स्थापन झालेल्या सरकारात फडणवीस हे खरे पॉवर सेंटर मानले जातात। पण शिंदे गटाला अनेकदा वाटतं की फडणवीस निर्णायक निर्णयावर आपला प्रभाव जास्त ठेवतात। मंत्रिमंडळ विस्तारातील नाराजी असो किंवा ठाणे कोकणातील स्थानिक नेत्यांमधील संघर्ष, तणाव लपवला जात असला तरी तो वारंवार दिसून येतो। याउलट उद्धव ठाकरे सध्या विरोधी वाकावर आहेत, पण ते आपल्या पक्षाचं अस्तित्व वाचवण्यासाठी नव्या समीकरणांच्या शोधात आहेत। राष्ट्रवादीचे 2 गट झाल्यानंतर शरद पवार सुद्धा स्वतंत्रपणे कार्यकर्त्यांची नवी उभारणी करत आहेत, तर अजित पवार भाजपसोबत सत्तेत असूनही त्यांच्या गटातील असंतोष दिसतोच आहे। या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केलेलं कौतुक हे केवळ वाढदिवसाचं सौजन्य आहे का, की भविष्यातील राजकीय समीकरणांची पूर्वसूचना? इतिहास पाहिला तर शरद पवार यांनी यापूर्वी अनेक धक्कादायक राजकीय निर्णय घेतले आहेत। 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण निकाल लागण्याआधीच त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून राज्याच्या सत्ता समीकरणात उलथापालथ केली होती। त्याआधी त्यांनी आपली राजकीय भूमिका बदलून अनेकदा नवीन समीकरणं घडवलेली आहेत। त्यामुळे फडणवीसांवरील त्यांच्या आजच्या कौतुकामागं नवं राजकीय गणित दडलं आहे का हा प्रश्न उपस्थित होतो।
या सर्वांच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्णायक ठरणार आहेत। मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे यांसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजप, शिंदे गट, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट यांच्यात तीव्र त्रिकोणी आणि चतुर्भुज लढतीचं चित्र आहे। पवार आणि उद्धव ठाकरेंच्या विधानांमुळे कार्यकर्त्यांच्या मनात भविष्यात नवं समीकरण शक्य आहे का, तर हे येणाऱ्या काळात कळेलच। पण हा संदेश कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर आणि मतदारांच्या पसंतीवर परिणाम करू शकतो आणि त्याचा थेट फटका महायुतीच्या अस्तित्वाला बसू शकतो। 2014 नंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं नातं सतत बदलत्या समीकरणांचं प्रतीक राहिलंय। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर पवारांनी अनपेक्षितपणे त्यांना बिनशर्त बाहेरून पाठिंबा दिला होता, ज्यामुळे नव्या सरकारला स्थैर्य मिळालं आणि स्थैर्यासाठी मदत हा संदेश देत त्यांनी स्वतःचं राजकीय अस्तित्व जपलं। 2014 मध्ये भाजपला मदत केल्यानंतरही पवार अनेकदा फडणवीसांचे तीव्र टीकाकार राहिले, पण दोघात वैयक्तिक संवाद कायम राहिला। राज्यसभेतील निवडणुकीपासून शेतकरी कायद्यांवरील चर्चांपर्यंत अनेक प्रसंगी फडणवीसांनी पवारांना सन्मानाने वागवलं। यामुळे पवार फडणवीस यांच्यात कमी टकराव जास्त व्यवहार असा समीकरणांचा पाया तयार झाला। 2019 मध्ये शिवसेना भाजप युती तुटल्यानंतरही त्यांच्या संवादाची परंपरा सुरूच राहिली आणि दोघांमध्ये वैचारिक विरोध असूनही एकमेकांबद्दलचा सन्मान कायम राहिला। या उलट एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातील नातं सतत तणावपूर्ण राहिलंय। मंत्रिमंडळ विस्तारातील अपेक्षाभंग, ठाण्यातील मेट्रो प्रकल्पांवर फडणवीसांचा थेट हस्तक्षेप तसेच कोकणातील नियुक्त्यांवरून निर्माण झालेले वाद हे सर्व शिंदे गटाला दुय्यम वाटण्याचं उदाहरण ठरलं। स्थानिक पातळीवर भाजपचे अनेक नेते थेट फडणवीसांशी जोडलेले असल्यानं शिंदे गटातील नाराजी वेळोवेळी उफाळून येते। अशा परिस्थितीत पवार आणि उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचं केलेलं कौतुक कार्यकर्त्यांच्या मानसिकतेत गोंधळ निर्माण करतंय। नागपूर आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये भाजप विरोधी मतदारांमध्ये नवं समीकरण शक्य आहे का, अशी चर्चा सुरू झालीय। तर पारंपरिक राष्ट्रवादी समर्थक जर पवार आणि फडणवीस एकत्र आले तर आपण कुठे उभं राहायचं असा प्रश्न विचारताना दिसतात। या गोंधळामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निष्ठा बदलण्याची शक्यता आहे आणि शिंदे तसेच अजित पवार गटांना आपलं स्थान टिकवण्यासाठी अधिक आक्रमक राजकारण करावं लागेल। हे बदल थेट महानगरपालिकांच्या निकालांवर परिणाम करू शकतात, ज्यामुळे सत्ता समीकरणं पुन्हा एकदा उलथवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणूनच आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी हे कौतुक समीकरण आणखी गुंतागुंतीचं करू शकतं। पवार आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते आता भाजप विरोधी आघाडीपेक्षा फडणवीसांशी संवादासाठी मोकळे होतील का, हा प्रश्न निर्माण झालाय। त्याचवेळी शिंदे आणि अजित पवार गटांसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक आहे, कारण त्यांच्या नेत्यांना आपलं स्थान टिकवण्यासाठी अधिक आक्रमक राजकारण करावे लागेल। एकंदरीतच या सगळ्याचा निष्कर्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केलेलं फडणवीसांचं कौतुक हे केवळ वाढदिवसाचं सौजन्य आहे का, की महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणाची ही सुरुवात आहे? एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी हा रेड अलर्ट ठरेल का, आणि भविष्यात आपण महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनपेक्षित पण ताकदवान त्रिकूट फडणवीस, पवार आणि ठाकरे एका मंचावर पाहणार आहोत का, या प्रश्नावर येऊन थांबतो। उत्तरं नक्की मिळतील, पण तत्पूर्वी तुमच्या मते हे कौतुक राजकीय होतं की वैयक्तिक, कमेंटमधून नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।